नमस्कार. विण दोघातली ही तुटेना या 22 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. स्वानंदीचा संताप झालेला असतो. ती तिच्या भावाकडे आलेली असते आणि तिथे घरात घुसल्या ती सगळ्यात पहिले तिच्या भावाच्या कानाखाली जोरदार अशी लावते आणि ती सांगू लागते की तुझ्यामुळे तुझी बायको आत्ता जीव द्यायला निघाली होती. ती टेरेसवर चढली होती, आत्महत्या करायला निघाली. त्याचं कारण काय असं विचारल्यानंतर मग इथे ती सांगू लागते की तू तिला डिवोर्स नोटीस पाठवली, स्वतःची सही पण त्याच्यावर करून पाठवली. तुला कळतं आहे का हे किती सिरियस आहे? तर स्वानंदीच्या आई मध्येच येते आणि म्हणते बरं झालं, बरोबर केलं त्यांनी. अशी डोके उठाड बायकोपेक्षा ती नसलेली बरी. तो ताईला सांगू लागतो, ताई तुझी शपथ, मी असं काहीही केलेलं नाही आणि मी असं विचारही करू शकत नाही. त्याच्यानंतर इथे सगळ्यांना शांत करतात बाबा आणि शांत डोक्याने विचार करून मग सांगू लागतात, मला तरी असं वाटतंय हे सगळं कारस्थान हे तुझ्या आईचं आहे. खरं बोल. तिला ते जाब विचारू लागतात. ती डोळे बंद करून नकार देत असते, मी असं काहीही केलेलं नाही. हे सगळं होत असताना बाबा मात्र आता संतापतात. आता रोहनच्या डोक्यावरती हात ठेवून आईला सत्य बोल, तुला त्याची शपथ आहे, आज तू खोटं नाही बोलू शकणार असं बोलल्यानंतर रोहनची शपथ घ्यायला त्याच्या आई तयार नसते. मग सगळ्यांसमोर आरडाओरडा सुरू होतो बाबांचा. हे सगळं झाल्यानंतर ती सगळ्यांसमोर कबूल करते की हो हो हे सगळं मीच केलं, मीच डिवोर्सची नोटीस ही त्याच्या बायकोला पाठवली, रोहनने हे काहीही केलेलं नाही. सगळ्यांसमोर आता आईचं पुन्हा एकदा खोटारडेपणा समोर आलेला आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया विण दोघातली ह्या सिरियलमध्ये काय होणार पाहण्यासाठी.